कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बाला साहब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले, TDPचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार, आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाली. तसं अमित शहा असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील, हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते, खाली मान घालून लाचारीने हसत होते. म्हणजे काय परिस्थिती आली की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत, त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही मुसलमानांचं रक्षण करणार, आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार. मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो. जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत, उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. मग तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाही आहे. म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे. जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली. आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करत होतातच. म्हणजे एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला तो कोणी काही विरोध नाही केला. वक्फ बोर्डाच्या मध्ये जर काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे, नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाचच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसाने खायचं काय, ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाच सोडली होती, लज्जा सोडली होती का? तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाही आहे, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत, का बोलला नाहीत तुम्ही? आणि मग काही गोष्टी खऱ्याबरोबर खोट्या, जसं एक ती बातमी आलेली आहे, किरण रिजिजू जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागा सुद्धा हडपली असती.